नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आज या सेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामरसाठी ह्या 8 शब्दांचा अभ्यास करायचा आहे. बघा, हे जे 8 शब्द कोणते आहेत? खूप सोपे आहेत. याच्यावर मी साधारण 3 लेक्चर घेतलेले आहेत. माझा आय थिंक हे 4थं लेक्चर आहे. कारण की हे कन्सेप्ट जे आहेत खूप बेसिक आहेत. हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही त्यांचा ऍक्टिव्हाइस मध्ये अर्थ काय आणि पॅसिव्हाइस मध्ये काय होतं, राईट? म्हणजे पॅसिव्हाइस मध्ये कसा वापर आणि ऍक्टिव्हाइस मध्ये कसा वापर कुठल्या काळांमध्ये होतो हे तुम्हाला आधी समजून घ्यायचंय. बघा, पहिला जो शब्द आहे तुमचा काय? डू आणि डज आणि डीड. 1 2 3. आता हे डू डज डीड, बऱ्याच जणांचं क्वेश्चन असतं की डू डज डीडचं काय कन्सेप्ट आहे. बघा, ह्याच्यामध्ये हे जे दोन आहेत डू आणि डज ह्यांचा वापर फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चनच्या वाक्यरचना बनवताना टू बीचं रूप म्हणून ह्याचा वापर होतो. आता याचं सूत्र पहा. सब्जेक्ट प्लस V1 क्रियापदाला एक्स किंवा ES प्लस ऑब्जेक्ट, हे त्याचं सूत्र आहे. ज्यावेळेस तुम्ही याचं निगेटिव्ह करणार मग तेव्हा तुम्हाला डू आणि डजचा काय करायचंय म्हणजे उपयोग करून घ्यायचंय. बघा, आय गो म्हणजे मी जातो. आय डू नॉट गो म्हणजे मी जात नाही. ही डज नॉट गो म्हणजे तो जात नाही. आता ह्याच्यामध्येच ह्याच काळामध्ये आय, वी, यू आणि दे जेव्हा हे कर्ते असतील त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय? डू. आणि ही, शी, इट आणि नेम असताना काय वापरायचं तुम्हाला? डज. मग निगेटिव्ह असेल तर मग नॉट वापरा ह्याच्या पुढं, किंवा वर्बल असेल तर मग फक्त डू आहे. कारण की वर्बल क्वेश्चन म्हणलं तर टू बीच्या रूपाने सुरुवात होते. म्हणजे डू आय स्पीक, डज ही गो. आलं लक्षात? म्हणजेच वर्बल क्वेश्चन असेल तर सुरुवातीला येईल डू डज आणि निगेटिव्ह असेल तर असं मध्ये. ओके, कर्त्यानुसार हे व्हॅरी होणार म्हणजे चेंज होणार. लक्षात? आता हे झालं तुमचं ऍक्टिव्हाइसचा कन्सेप्ट. कुठला? हा पूर्ण सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आता हेच पॅसिव्हाइस मध्ये काय आहे? ह्याच डू डजचं काय होणार? पॅसिव्हाइस मध्ये ॲमिजार. पहा, इथं मी लिहून देतो तुम्हाला सूत्र. हे आहे ऍक्टिव्हाइसचं सूत्र. आता ह्याचं पॅसिव्हाइसचं पहा. पण इथंच तर फर्स्ट काय दुसरे 3 शब्द काय बघा. एम, इज, आर आणि वॉज, वर. हे 3 आणि हे 5 किती झाले? 8. आता हे ॲमिजार तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही पाहिलेले आणि मुख्य काळामध्ये कसं की फक्त प्रेझेंटचा काळ आहे. म्हणजेच काय? आय एम हिअर म्हणजे मी इथं आहे. ह्याच्यामध्ये कुठं पुढं क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला काय ING वगैरे काही लावलेलं नाहीये, राईट? मग त्याच्यानंतरचं पहा, आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे. हे झालं तुमचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर आय एम सेंट म्हणजे मला पाठवलं जातं. हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस. लक्षात? आता ह्याचं सूत्र पाहूयात आपण. सुरुवातीला ऑब्जेक्ट, नंतर आहे एम, इज, आर, नंतर V3 बाय प्लस एस. क्लिअर झालं? ॲमिजार आलं ह्याच्यामध्ये. आता ॲमिजार बघा, आय असेल तर एम, ही, शी, इट, नेम असेल तर इज, वी, यू, दे असेल तर आर. सपोज तुम्ही जर आय, वी, ही, शी, इट हे जर इथं वापरलं तर ते
ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून तुम्ही वापरताय. जसं की पहा इथं मी आय वापरले, हे काय ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून, सब्जेक्ट म्हणून नाही. इथं जे वापरलेलं आहे सब्जेक्ट म्हणून, इथं अर्थ याचा चेंज होतो. इथं काय आहे, ह्याच्यामध्ये मी होतो अर्थ, इथं मीचं काय होणार, मला, म्हणजे मला पाठवलं गेलं. मी जात आहे, मी इथं आहे. ओके, हे क्लिअर झालं. जे सब्जेक्ट आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये ते ऑब्जेक्ट म्हणून वापरलं तर त्यांचा अर्थ मीचं मला होतं, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर हे क्लिअर झालं तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स. आता ह्याच्यानंतर येऊयात आपण सिंपल पास्ट टेन्स कडे. काय, सिंपल पास्ट टेन्स. बघा, हा जो काळ आहे खूप महत्वाचा आहे, कारण की ह्याच्यामध्ये आपण खूप फसतो. तुम्हाला इथं मी बऱ्यापैकी क्लिअर करून दिलेलं आहे. आता ह्याच्यानंतरचा जो काळ आहे तुमचा सिंपल पास्ट टेन्स, म्हणजेच साधा भूतकाळ. बघा, ह्याचं सूत्र पाहूया आपण. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता हे झालं तुमचं सिंपल पास्ट टेन्सचं पॉझिटिव्हचं सूत्र. आता ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह करायचंय त्यावेळेस तुम्हाला काय, डीड वापरायचंय. म्हणजे कुठलाही करता असू द्या, कुठलाही करता असू द्या, त्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय, डीड. निगेटिव्ह करताना जसं आपण डू डचं कसं आय वी यू दे असताना डू आणि ही शीट नेम असताना डज वापरलं. पहा, याचं निगेटिव्हचं सूत्र लिहून देतो. सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह करताना काय करायचंय, डीड नॉट घ्यायचंय. लक्षात. आता जसं तुम्हाला याचं वर्बल करताना सुरुवातीला डीड, सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. क्लिअर, हे झालं तुमचं. पहा वाक्यरचना, आय वेंट म्हणजे मी गेलो. आता याची निगेटिव्हची वाक्यरचना पहा. आय डिड नॉट गो म्हणजे मी गेलो नाही. डीड आलं ह्याच्यामध्ये, लक्षात घ्या. सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स हे दोन काळ असे आहेत की थोडेसे फसवेत, ऍक्टिव्ह मध्ये पण आणि पॅसिव्ह मध्ये पण. आता यांचं पॅसिव्ह वॉइस मध्ये सूत्र पहा. ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर नंतर V3 बाय प्लस ऍस. आता थोडीच आपण गंमत थोडीशी चेंज करूया. आता हे जे वॉज आणि वर सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण पॅसिव्ह म्हणून पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरतो. नॉर्मली त्याचं मुख्य काळामध्ये काय होतं, जे मेन 3 टेन्सेस आहेत फक्त पास्ट, आय वॉज हिअर म्हणजे मी इथं होतो. ओके, हे काय झालं, एकदम साधं वाक्य. त्याच्यानंतर आय वॉज गोइंग म्हणजे मी जात होतो. हा झाला तुमचा कंटिन्युअस पास्ट टेन्स. त्याच्यानंतर आय वॉज सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं. आता इथं हे जे आय वापरलं आपण ऍज अ सब्जेक्ट आणि इथं जे आय वापरले ते ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून वापरले. आता ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन असणार तुमचं, वॉज कुठं आणि वेअर कुठं. पहा, आय, ही, शी, इट, नेम असताना काय वॉज, वी, यू, दे असताना काय वर आणि वचन. ज्यावेळेस हे करते तुम्ही ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून वापरणार तर त्याचा अर्थ चेंज होणार. सेम रूल हा तुमचा कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये पण फॉलो होतो. म्हणजे आय, ही, शी, इट, नेम असताना वॉज आणि वी, यू, दे असताना वर. आलं लक्षात. भले मग ते ऍक्टिव्ह वॉइस असो की पॅसिव्ह वॉइस असो, हे जे कॉमन नियम आहेत हे सेम सगळीकडे ऍप्लिकेबल असणार. आता ह्या लक्षात तुमच्या सिंपल पास्ट टेन्सचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आय वॉज सेंट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण वॉज आणि वरचा वापर पाहिला. हे खूप बेसिक कन्सेप्ट आहेत, लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल. सराव करा आणि हे लक्षात आलं ओके. मग त्याच्यानंतर पहा, हे झालं सगळं. आता ह्याचा अजून 2 ठिकाणी वापर होतो, म्हणजे जे आहे तुमचं काय कंटिन्युअस प्रेझेंट आणि पास्ट. ह्या ऍमिजरचा वापर
दोन ठिकाणी होतो, तो म्हणजे कुठला काळ आहे, कंटिन्युअस प्रेझेंट आणि पास्ट. कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये ऍमिजाचा वापर होतो आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअरचा. ओके. आता ह्याच्यानंतर जर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला एनजी आलं तर मला समजायचं की हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. आणि ह्याचं पण सेम. ओके. तसंच सेम ह्याचं पॅसिवाइज करताना काय आहे तुम्हाला, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं हे सेम येणार, ऑब्जेक्ट एम इज आर, नंतर काय येणार बीइंग, नंतर V3. ऍमिझर साठी तोच नियम, आय असेल तर एम, ही शीट नेम असेल तर इज, आणि वी यू दे असेल तर आर. ओके. सेम ह्याचं पण पास्टचं पण पॅसिवाइज मध्ये पहा, सुरुवातीला ऑब्जेक्ट, नंतर वॉज, वर प्लस बीइंग प्लस V3 आणि पुढे बाय प्लस ऍज. आलं सर. डू डज डीड एम इज आर वॉज. बघा आपण ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी हे दोन काळ आणि सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट त्यांचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह आणि यांचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह साधारण 4 काळांचा आपण ह्याच्यात एका ह्याच्यातच ते कव्हर होतात. हे 8. हे 8 शब्द असे आहेत की फसवे आहेत. ह्याच्यावर थोडंसं स्टडी करा आणि थोडंसं लिहून प्रॅक्टिस करा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की ऍक्टिव्हाइज मध्ये कसं आणि पॅसिवाइज मध्ये कसं. ह्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच आणि हॅव आणि हॅज आणि हॅडचा ह्यांचा आपण वापर घेऊ. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.